नमस्कार. आज BA द्वितीय वर्ष ह्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सनदी सेवा म्हणजे काय ही बाब त्या ठिकाणी बघितली. त्याचबरोबर ही सनदी सेवा कशाला म्हणायची ह्या बाबी सह उदाहरण आपण त्या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलं. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण सनदी सेवेची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये सनदी नोकरांच्या कोणत्याही नावाने संबोधले जाऊ शकते, जसे की आपण बघतो की लोकसेवक, सनदी सेवक, नोकरशाही अशा विविध नावाने या सनदी सेवकांना हे संबोधण्यात येत असते. त्याचबरोबर या सनदी सेवेची महत्त्वाची काही वैशिष्ट्य या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येते. जसं सनदी सेवेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रशासनामध्ये संचलन करणे. सनदी सेवा जी आहे ही प्रशासनाची विविध कार्य पार पाडण्यासाठी सरकारी नोकरांची नियुक्ती ही या ठिकाणी करण्यात येत असते. सरकारच्या विविध आदेशांचे पालन करणे, विविध योजना, कार्यक्रम व कायद्याची अंमलबजावणी करणे इत्यादी कार्य ह्या सनदी सेवकांना पार पाडावी लागत असतात. यासाठी त्यांना सरकारी तिजोरीतून ठराविक वेतन देण्यात येत असते. वेळोवेळी हे वेतन निश्चिती ही त्यांची होत असते. म्हणून प्रशासनाची कार्य पार पाडण्यासाठी त्यांना सदैव तत्पर राहावे लागते. हे सनदी सेवक जे आहेत हे आपल्याला शासनामार्फत देण्यात येणारे विविध स्वरूपाचे जे काही आदेश आहेत त्यांचं पालन करत असतात. विविध योजना, विविध धोरणे, विविध ध्येय, उद्दिष्टे या संदर्भात कार्याची एकूण अंमलबजावणी हे सनदी सेवक करत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनामध्ये एकूण संचलनचे जे कार्य आहे हे या सनदी सेवकामार्फत होत असलेलं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर सनदी सेवेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अधिकार पदपरंपरा. पदरचनेनुसार त्यांची रचना ही करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ही रचना अशी पिरॅमिड आकाराची असते, जी की वर निमुळती होत गेलेली असते आणि खाली ही अशी विस्तृत होत आलेली असते. आणि त्या व्यक्तीची झालेली नियुक्ती आणि ते पद, त्याला असणारी कार्य, अधिकार आणि दर्जा या अनुषंगाने त्याची पदनिश्चिती ह्या अधिकार पदपरंपरेमध्ये होत असते. जर खालच्या भागाकडे वरून आपण येत गेलो तर यामध्ये अधिकार हे कमी कमी होत येतात. त्याचबरोबर जबाबदाऱ्या ह्या सुद्धा कमी कमी होत येत असतात. परंतु ह्याच अधिकार पदपरंपरेमध्ये आपण जर खालून वरच्या भागाकडे गेलो तर अधिकार हे वाढत जातात, त्याचसोबत जबाबदाऱ्या ह्या सुद्धा वाढत जातात. या अशा पद्धतीची श्रेणीबद्ध स्वरूपाची रचना ही या अधिकार पदपरंपरेमध्ये करण्यात आलेली असते. प्रत्येक कनिष्ठ आपल्या वरिष्ठाला जबाबदार असतो आणि वरिष्ठ हा आपल्या कनिष्ठांवर नियंत्रण ठेवीत असतो. प्रत्येक पदाचं संयोजन ह्या स्वरूपात ह्या अधिकार पदपरंपरेमध्ये करण्यात आलेलं असते. खरं तर सनदी सेवेचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अधिकार पदपरंपरा किंवा ही श्रेणी रचना ही या सनदी सेवेचं एक मोठं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. प्रत्येक सनदी सेवक हा
कधीही तटस्थ असलेला आपल्याला बघायला मिळतो. राजकीय पक्ष पद्धती लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये एक तटस्थता ही एक त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोकशाही व्यवस्थेत अनेक राजकीय पक्ष हे असलेले आपल्याला दिसून येतात. सरकार स्थापन करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमांचा वापर केला जातो. त्यामुळे आज एका राजकीय पक्षाचे सरकार तर उद्या दुसऱ्या राजकीय पक्षाचे सरकार हे स्थापन होऊ शकते. देशामध्ये कोणताही राजकीय पक्ष सत्तेत आला, सनदी सेवक त्या यंत्रणेला ध्येय धोरणाची त्यांच्या प्रामाणिक अंमलबजावणी ही करीत असते. सनदी सेवक हा कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसतो किंवा त्या राजकीय पक्षाशी तो सक्रिय नसतो, तर तो काय असतो, तटस्थ असतो. कारण आपण बघतो की देशामध्ये जे प्रमुख ध्येय धोरणे निश्चित करण्याचे जे कार्य आहे ते ह्या राजकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत असतात. आणि ही राजकीय यंत्रणा जी ध्येय धोरणे निश्चित करते त्या सर्व ध्येय धोरणाची अंमलबजावणी ही लोकप्रशासन यंत्रणा करीत असते. परंतु लोकप्रशासन यंत्रणा त्या राजकीय पक्ष जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत त्यांच्या अधीन राहून प्रामाणिकपणे त्यांची ऐकून ते कार्य पार पाडित असते. परंतु ती पूर्णतः तटस्थ असते, कारण त्या ठराविक राजकीय पक्षाची सत्ता ही देशामध्ये असते. त्या कारणाने कर्मचारी प्रशासन किंवा लोकप्रशासन हे अंमलबजावणीचं आपलं कार्य त्यांच्या अनुषंगाने करते. परंतु ते राजकीय पक्ष सत्तेतून गेले तर नवीन येणाऱ्या सत्तेत राजकीय पक्षाच्या अनुषंगाने लोकप्रशासन कार्य करते. लोकप्रशासनाचा संबंध हा ते ध्येय धोरणे ठरविणाऱ्या अधिसत्तेशी असतो. तिथे कोण विराजमान आहे याच्याशी लोकप्रशासनाला संबंध नसतो. अशा पद्धतीनं लोकप्रशासन तटस्थ स्वरूपाची आपली भूमिका कायम ठेवीत असते. ह्याचबरोबर लोकप्रशासनाचं आणखीन एक मोठं वैशिष्ट्य जर आपल्याला बघायचं झालं तर लोकप्रशासनाची निष्पक्षता. लोकप्रशासन आपलं कार्य करताना आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये जी काही व्यक्ती, ज्या काही यंत्रणा, ज्या काही संघटना येतात या कोणामध्येही पक्षपाती भूमिका लोकप्रशासन घेत नाही, तर लोकप्रशासन निष्पक्षपातीपणे नेहमी कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येते. आपण बघतो की प्रत्येक सरकारी कार्य पार पाडण्यासाठी जी काही नियम कायदे, ज्या पद्धती निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगानेच लोकप्रशासन हे कार्य करीत असते. लोकप्रशासन हे कधीही व्यक्तिनिष्ठ अथवा कोणत्या गटाच्या समुदायाच्या अनुषंगाने कार्य करत नाही, तर निष्पक्षपातीपणे कार्य हे करीत असते. त्याचबरोबर लोकप्रशासनाचा जो दृष्टिकोन असतो तो सार्वजनिक हिताचा दृष्टिकोन असतो. कधीही लोकप्रशासन वैयक्तिक हित अथवा वैयक्तिक उद्देशाला प्राधान्य देत नाही. त्याचबरोबर लोकप्रशासनामध्ये जबाबदारीची भावना ही कायम असते, कारण लोकप्रशासनाला आपली कार्य पार पाडण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये अधिकार देण्यात आलेले असतात त्याच प्रमाणामध्ये त्यांना ह्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या असतात. ह्या जबाबदाऱ्यांशी त्यांची बांधिलकी असते आणि या अनुषंगाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं कार्य हे लोकप्रशासन करीत असते. लोकप्रशासनामध्ये व्यावसायिकीकरण, कारण लोकप्रशासन हे
जी अशी यंत्रणा आहे ज्यामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे हे कार्य पूर्ण वेळ या ठिकाणी स्वीकारलेले आहे. अशा पद्धतीनं लोकप्रशासनाची ही एकूण वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद.